पूर्वीचे दिन चांगले होते. आता आपली मराठी माणसं बोलायचं का? सामान्य नागरिकांच्या संतप्त करते. खूप दर वाढले अच्छा, गगनाला भिडायचे. आम्हाला परवडत पण नाही. पण आता काय करायचं, यावेळेस तर लागणार आहे. महागाई काय म्हणते? म्हणजे इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, हे तर सगळे शासन सांगतच ना आपल्याला. मग काय तुम्हाला असं वाटतं कमी झाले का? नाही, काहीच कमी नाही झालेलं अजून. पूर्वीच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये फरक? खूप फरक आहे. पहिल्या ज्या भाज्या आम्ही 10 रुपये, 20 रुपये, 15 रुपये, आता 30 रुपये, 50 रुपये पाव झाला. 100 गाठली जवळपास. हो, हो. मटार 160 रुपये किलो आहे. हो, किती आता भाजी घेण्याची इच्छा आहे आणि किती खरेदी करते? काही सकट खरेदी केलेली नाही. काय घर चालवणं, तुम्ही गृहिणी आहात, घर चालवणं गृहिणी आहे. किती घर चालवणं कठीण आहे? हो, खूप अवघड आहे. पैसे पुरतात महिन्याचे? नाही करू. अच्छे दिन आलेत असं म्हणतात. नाही, आजचे दिन नाही आहे. नाही आहे ना, बुरे दिन आहे. काय भाज्यांची स्थिती काय? मागच्या 2-4 दिवसाच्या तुलनेमध्ये किती दर वाढले? 3 पटीने वाढलेत ना, 4 पटीने. काय म्हणजे प्रत्येक भाजीच्या दरावर किती भाव वाढला साधारण? प्रत्येक 4% वाढले ते बाजार. फुलावर झाले 80 रुपये, कोबी 60 रुपये, काकडी 60 रुपये, वाटाणे 150 रुपये किलो आहे, शेवगाची शेंग 120 रुपये किलो आहे, पुन्हा तांबाटे 120 रुपये किलो झाले, आपलं 40 रुपये किलो झाले, 50 रुपये 40 रुपये, पुन्हा काकडी 60 रुपये, कोबी 60 रुपये झाली, फरसबी 100 रुपये किलो, गवार 80 रुपये किलो आहे, गाजर 60 रुपये किलो आहे, वांग 80 रुपये किलो आहे. काय लोकांचा काय प्रतिसाद आहे? लोक ग्राहक येतात काही? गिराईक म्हणते तेवढी महाग झाली कशी, पाऊस नसल्यामुळे महाग आहे, भाज्याची आवक कमी आहे. अच्छा, काय वाटतं ही स्थिती सुधारेल असं वाटतं? पाऊस पडल्याशिवाय सुधारणच नाही ना. तुम्हाला किती कठीण होतं हे सगळं व्यापार करणं? व्यापार करणं गिराईक घेत नाही ना. 1 किलो घेणारे 1 किलो घेते. अच्छा, आणि वैतागून जातात पण. वैतागून परत जाते. एवढी महाग भाजी परवडत नाही. तुम्हाला असं वाटलं होतं की इतकी प्रचंड महागाई होईल असं कधी? असं वाटलंच नव्हतं ना. पाऊस पडेल असं वाटलं, पण पाऊसच पडला नाही. भाजीची आवक कमी आहे. आता ही स्थिती सुधारली नाही तर व्यापार करणं कठीण होणार. आणखी बाजार वाढणार ना. आणखी बाजार वाढणार. वाटाणे 200 रुपयेवर जाणार. हो ना. हो, फुलावर 100 रुपये होणार. काय ना तुमचं? भगवान पाटील.